नमस्कार मित्रांनो, उन्हाळा आला आहे आणि ऊन पण कडक पडत आहे. शरीराला थंडक मिळण्यासाठी थंडगार असं कैऱ्यांपासून आज आपण पन्ह करतोय. त्यासाठी स्वच्छ धुवून पुसून कैऱ्या घेतलेल्या आहे. त्यावरती कट मारून घेतल्या आणि कुकरमध्ये टाकून घेतल्या. त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं. तर कैऱ्या झालेल्या आहे. कैऱ्यांवरती कट मारल्याने कैऱ्याची साल सहज निघतो. साल काढून झालेली आहे. कैऱ्यांवरचं गर पण काढून घ्यायचा शक्य असेल तेवढा. तर 1 वाटी गर निघाला आहे. तर 1 वाटी कट केलेला गूळ पण घ्यायचा आहे. एकत्र करून घ्यायचं. टेस्टसाठी विलायची पूड टाकायची. पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं. नंतर गाळणीवरती गाळून घ्यायचं आहे. तर पन्ह करण्यासाठी गर रेडी झालेला आहे. असंच तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून 1 महिना फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. ग्लासमध्ये 2 चम्मच टाकून थंडगार पाणी टाकायचं आहे. तर रेडी झालेलं आहे आंबट गोड थंडगार असं थंडक देणारं कैरीचं पन्ह. तर डिटेल व्हिडिओ चॅनलवर दिलेला आहे, नक्की जाऊन पहा. थँक्यू.